सोनाली तुमचं स्वागत करते या नवीन व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही बेंगलोरमधून निघत आहोत। रात्री आम्ही बेंगलोरमध्ये एका हॉटेलमध्ये चेक इन केलेलं होतं। हॉटेलचं नाव आहे हॉलिडे इन एक्सप्रेस। हॉटेल ॲक्च्युली छोटंसं आहे, पण जरा त्याचे जे रूम्स आहेत, म्हणजे रूम्ससुद्धा छोटे छोटेसेच आहेत, पण हो एक्सप्रेस असल्यामुळे आपल्याला फार काही वेळ थांबायची गरज नसते इथे। त्यामुळे त्या हिशोबाने त्यांनी ते खूप व्यवस्थित बनवलेलं आहे। आणि आम्ही फक्त रात्री पोचताच आम्हाला चेक इन वगैरे करून रूममध्ये झोपायला येईपर्यंतच 12-12:15 वाजून गेलेले होते। त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ एंड करू शकले नाही कालचा, त्याबद्दल सॉरी। आणि आता आम्ही निघत आहोत ब्रेकफास्टसाठी। आता वाजलेले आहेत 7। तर आम्ही सगळेजण आवरून रेडी झालेलो आहोत। आता व्यवस्थित सगळ्यांनी एक 5 तासाची वगैरे झोप घेतली, उठलो आणि 4-5 तासाची झोप घेऊन उठलो, आवरलं आणि आता निघतोय ब्रेकफास्टसाठी। एक छोटासा क्विक रूम टूर देते मी तुम्हाला। हा आहे हॉटेलचा लॉबी एरिया। ही एंट्रन्स आहे। एंटर केल्यानंतर इथे राईट साइडला यांनी हे छोटंसं टॉयलेट दिलेलं आहे आणि इनफ आहे। पण हे टॉयलेट आणि इथे आहे बेसिन। इथे एक लेफ्ट साइडला एक मोठासा आरसा दिलेला आहे। ॲज अ ड्रेसिंग टेबल तुम्ही यूज करू शकता। आणि हे राईट साइडलाच पुढे येऊन एक बाथरूम आहे आणि हे सुद्धा अशाच पद्धतीने बनवलेलं आहे। एक्सप्रेस जे म्हणतो आपण, खाली इथे नळ नाहीये। हा हँड शॉवर दिलेला आहे। इथे बाजूलाच बॉडी वॉश आणि शॅम्पू वगैरे प्रोव्हाइड केलेला आहे त्यांनी, आणि ते सुद्धा डवचं आहे। तर तुम्ही बघू शकता हे डवचं त्यांनी दिलेलं आहे, हँड वॉश, शॅम्पू, बॉडी वॉश सगळं काही। तर ते खूप चांगल्या ब्रँडचं आहे डव, हे तुम्हालाही माहिती आहे। आणि हे कधी कॅम्पर व्हॅन किंवा कॅरव्हॅन असते त्या टाईपचं हे एक छोटंसं बाथरूम बनवलेलं आहे त्यांनी, आणि ते इनफ आहे। म्हणजे काही तासांसाठी जेव्हा आपण राहतो, म्हणजे फक्त एक रात्र काढायची असते आपल्याला, त्यावेळी हा जो बेसिन एरिया आहे इथे पण हँडवॉश बघू शकता तुम्ही, डबचा आहे। त्यांनी डेंटल किट वगैरे प्रोव्हाइड केलेली आहे आपल्याला, टॉवेल्स आपल्याला हवे तसे। आणि रूम खूप छोटा आहे। हे 2 बेड्स आम्ही घेतले होते। एक क्वीन साईज बेडमध्ये पण अवेलेबल होतं, पण आम्ही हे 2 बेड्स घेतले होते। आम्ही 4 जणांनी मॅनेज केलं, दोघं जण झोपलो होतो। आणि हा LGचा इथे TV दिलेला आहे। तिथे समोर आहे पॅन्ट्री एरिया, एक लॉकर दिलेला आहे आणि एक छोटासा फ्रीज आहे जो खाली। आता आम्ही निघालेलो आहोत, तर निघायच्या आधी सगळं आमची आवरावरी झालेली होती, त्याच्यामुळे सगळा पसारा इथे पडलेला आहे। तर तुम्ही त्यासाठी मी माफी मागते तुमची की हे सगळं तुम्हाला बघावं लागतं आहे। बट हो, आता झालं आहे आमचं सगळ्यांचं आवरून, तर आम्ही आता निघत आहोत। ब्रेकफास्ट करतो आणि पुढच्या प्रवासासाठी निघतो। भेटूयात रस्त्यामध्ये। तर मित्रांनो, आम्ही निघालो आहे आता, लिफ्टमध्ये आलोय, ब्रेकफास्ट करायला जातोय आता खाली, आणि ब्रेकफास्ट केला की निघतो। ब्रेकफास्ट बघूयात आता काय काय अवेलेबल आहे। यांनी सांगितलं तर होतं 6:30ला चालू होतं, 6:30 7 o'clock पर्यंत चालू होतं। वास यायला लागला म्हणजे ब्रेकफास्ट इज रेडी। सो हां चलो, गणपती बाप्पा मोरया, मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। मित्रांनो, आम्ही आता हॉटेलच्या पार्किंग मधनं बाहेर पडत आहोत। एक्झिट इकडे वाटतं राहुल, नाही लिहिलं आहे ते तिकडे एक्झिट। अरे एक्झिट इकडून आहे, जिधर से आए उधर से जा। गेट लाइन बंद होतं। काय राहिलं नाही कोणाचं काय? माझं खूप काही राहिलं बाबा तिकडे वरती। एक तर माझं मन राहिले वरती, दुसरं तर माझं थांब राहुल तर 1 मिनिट, मला बाहेरचं कळतं हॉटेलचं। हॉलिडे इन एक्सप्रेस
हे हॉटेल इथे आम्ही राहिलेलो होतो. इथे खाली ॲक्च्युली तुम्ही पाहिलं तर इथे एक शोरूम आहे आणि हॉटेलचं 4th फ्लोअरवरती स्टार्ट होतं, 4th फ्लोअरपासून. तर लक्षात नाही आहेत आपल्या ॲक्च्युअलमध्ये. तर हा प्रॉब्लेम आहे याचा की तो 4th फ्लोअरवरती गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की एक्झॅक्टली आपण हॉटेलमध्ये एंट्री केलेली आहे. पण ठीक आहे, हॉटेल चांगलं होतं एकंदर, म्हणजे एक्सप्रेस म्हणून जे त्यांनी म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, ज्या हॉटेलमध्ये आम्ही राहिलेलो होतो ते एक्सप्रेस हॉटेल म्हणून होतं. एक्सप्रेस म्हणजेच पटकन किंवा थोड्या वेळासाठीची जी आपली रिक्वायरमेंट असते हॉटेलमध्ये स्टे करण्याची, ती या ठिकाणी आपली फुलफिल होऊ शकते. कारण छोटंसं हॉटेल आहे आणि छोट्याशा हॉटेलमधले रूम्स सुद्धा छोटे छोटेसे आहेत. तर रूमचं टूर मी दिलं तुम्हाला. मी आतमध्ये एंटर केलं नाही की 10 पावलं सुद्धा नाहीये रूम. हार्डली 141 स्क्वेअर फीटचा रूम आहे, त्या रिसेप्शनिस्टने मला सांगितलं होतं. आणि ती म्हटली होती की तुम्ही चेक करून घ्या, तुम्हाला वाटलं तर तुम्ही चेक इन करा. पण आम्हाला ॲक्च्युअलमध्ये काही गरज नव्हती मोठ्या रूमची, कारण आम्हाला रात्री 12 वाजलेले होते चेक इन करायला. आणि त्यामुळे ते इनफ होतं आमच्यासाठी, कारण छोटी फॅमिली आहे. एक्सप्रेस म्हणजे ॲक्च्युअलमध्ये हे बिझनेस हॉटेल आहे. आणि बिझनेस हॉटेल म्हणजेच थोड्या काळासाठी लोक येऊन राहतात इथे, कारण दिवसभर ते ऑफिसमध्ये काम करत असतात. बाहेरून येणारे जे लोक आहेत ते दिवसभर ऑफिसमध्ये काम करतात त्यांच्या जाऊन, आणि नंतर येऊन ते इथे स्टे करू शकतात. तर त्यासाठी हे एक्सप्रेस हॉटेल खूपच चांगला चॉईस आहे. आणि खरंच त्याच नीट अँड क्लीन होतं, ते इम्पॉर्टंट आहे. आता नाश्ता करून आलो आम्ही, नाश्ता सुद्धा छान होता. आणि एकंदर बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या, म्हणजे हॉटेलमध्ये जे आपण एका फॅमिलीसाठी जे सोफिस्टिकेटेड हॉटेल आपण म्हणू शकतो, छोटंसं आणि किफायती म्हणजेच, कारण आम्हाला 3777 मध्ये इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्सेस 3777 मध्ये हे हॉटेल विथ ब्रेकफास्ट मिळालं. तर विच इज गुड डील. तर तुम्ही सुद्धा इथे येऊ शकता. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल तुमच्यासाठी, आणि येऊन पहा. तुम्ही तुमचे अनुभव पण आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगू शकता. आणि ठीक आहे, भेटूयात आपण पुढच्या रस्त्यामध्ये. आता ट्रॅफिक सुरू झालेलं आहे, जसं ते रिसेप्शनिस्ट काल रात्रीच बोलली होती आम्हाला. सेकंड वाला अल्लू अर्जुन मस्त दिख रहा है, लड़की दिख रहा है पूरी युटर्न घ्यायचं. 17 hours. आम्हाला 17 तास 5 मिनिटं लागणार आहेत पोचायला आता. बाबा ट्रॅफिक कंजेशन तुम्ही पाहू शकता. आणि टाइम सुद्धा दिसतच असेल काय झालेलं आहे याच्यावरती, मोबाईलमध्ये दिसतोच आहे. 8:35 झालेले आहेत. 8 वाजेच्या नंतर इथे ट्रॅफिक सुरू होते. तर ट्रॅफिक कंजेशन आम्हाला आता लागलेला आहे. पुढचा रस्ता रिकामा दिसतोय, पण तो किती वेळ आहे माहिती नाही. पुढे जाऊन पाहावं लागेल. गाडी चालव. किती होतं राहुल? 400 रुपये. मित्रांनो, आम्ही आता महाराष्ट्राच्या बॉर्डरमध्ये थोड्या वेळापूर्वी एंटर केलेलं आहे. एंटर केल्यानंतर लगेचच 2 ठिकाणी आमचं चेकिंग झालं. महाराष्ट्राच्या निवडणुका आत्ता सध्या जवळ आलेल्या असल्यामुळे
हे चेकिंग झालं असेल असं वाटतंय मला. तसंच असावं कारण आमच्या बॅग्स वगैरे पण थोड्या बहुत चेक केल्या त्यांनी आणि सोडून दिला आम्हाला. आणि पुढे आता सोलापूर थोड्याच अंतरावरती राहिलेलं आहे. आता वाजलेत 5:45. आम्हाला 1-2 वगैरे वाजतील जर का जेवण वगैरे करायला थोडा वेळ लागला तर 2 वाजेपर्यंत वगैरे आम्ही घरी पोहोचून जाऊ. मित्रांनो, मग आम्ही घरी आत्ता पोहोचलेलो आहे. 12:30 वाजलेले आहेत आणि बेंगलोर टू पुणेचा हा जो प्रवास आहे तो कसा कसा आम्ही पार पाडला तो आम्ही तुम्हाला मध्ये मध्ये सांगतच आलेली आहे मी. पण हो, बेंगलोर टू पुणे हा प्रवास आम्ही सकाळी 8:30 वाजता सुरू केला होता आणि 12:30 वाजता संपवला. म्हणजे बऱ्याच वेळेला ब्रेक्स घेतले चहासाठी, कॉफीसाठी, त्यानंतर जेवणाचे ब्रेक्स झाले आमचे. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी आम्हाला सुसू ब्रेक्स पण घ्यावे लागलेले आहेत. तर ते सगळे ब्रेक्स घेत आम्ही हा पूर्ण जो प्रवास आहे बेंगलोर टू पुणे हा केलेला आहे. आणि ह्या केरळा सिरीजचे जे व्हिडिओज आहेत ते घेऊन मी लवकरच तुम्हाला भेटेन आता आणि सगळ्या खर्चाचा तपशील देखील तुम्हाला देईन मी. तर भेटूयात लवकरच. तोपर्यंत आम्हाला असंच प्रेम देत राहा आणि शिवाय तुमच्या आशीर्वादाची, तुमच्या ब्लेसिंग्सची आम्हाला खूप आवश्यकता आहे चॅनलला मोठं करण्यासाठी. तर आम्हाला तो प्रतिसाद तुमच्याकडून मिळेल याची अपेक्षा करते. आत्तासाठी गुड नाईट, बाय बाय आणि लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर नवीनच एखादी सिरीज घेऊन मी लवकरच भेटेन आणि शिवाय स्वतःच्या आप्तजनांची काळजी घ्या आणि ट्रॅव्हल करत राहा कारण लाईफ इज अ जर्नी. जय हिंद, नमस्कार.